पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांना लाजवेल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रक्षक चौक परिसरामध्ये एक फॉरेनर इव्हिनिंग वॉकसाठी फुटपाथवर आलेला होता आणि यावेळी फुटपाथवर येणाऱ्या दुचाकीमुळे त्या फॉरेनरला अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे त्या फॉरेनरनं चक्क वाहतूक नियमांचे धडे दुचाकीस्वारांना देत रस्त्यावरून खाली उतरण्याची विनंती केली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आता तरी लक्ष देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची चर्चा आहे। नेहमीच भारतीय नियम पाळत नाही यासाठी अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं आणि इथे पिंपरी चिंचवडमधून असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे। फुटपाथवर जे दुचाकीस्वार जात होते तिथे फॉरेनरने त्यांना अडवलेलं आहे आणि रस्त्यावरून जाण्याची विनंती केलेली आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। काही दिवसांपूर्वी फुटपाथवर वाहन चालवणाऱ्या दुचाकी स्वारांची आरती करतानाचा महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्येही पिंपळे निलख आणि रक्षक चौक परिसरामध्ये एका फॉरेनरने फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना वाहतूक नियमनाचे धडे दिल्याचा व्हिडिओ जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये चांगलाच व्हायरल होतोय। मी त्याच रस्त्यावर आहे, औंधकडून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर समोर रक्षक चौकामध्ये पुलाचं काम चालू असल्यामुळे सायंकाळच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते होत असते। त्यामुळे घरी लवकर जाण्याच्या प्रयत्नात असलेले दुचाकी स्वार जे आहेत ते फुटपाथवरून गाडी जे आहे ते चालवत असतात। या भागामध्ये एक फॉरेनर व्यक्ती जो आहे तो वॉकिंग साठी आलेला होता, चालण्यासाठी आलेला होता। त्याच वेळेस हे जे नागरिक आहेत, दुचाकी स्वार आहेत, ते फुटपाथवर येत होते तेव्हा या फॉरेनरने त्या नागरिकांना अडवून वाहतूक नियमनाचे जे धडे आहेत ते दिले। वास्तविक पाहता वाहतूक पोलिसांचं हे काम आहे। आता फॉरेनरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाला जाग येईल अशी अपेक्षा आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।